नमस्कार, स्वागत आहे आपल्या सोबत. पुणे, पुण्याची सुरक्षा, पुणेकरांची सुरक्षा या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी पुण्याचे खमके पोलीस आयुक्तच आहेत अमितेश कुमार, ते आपल्या सोबत आहेत. त्यांची ओळख वेगळी करून द्यायची गरज नाही. त्यांनी पुण्यात पोलीस आयुक्त म्हणून जेव्हा पदभार स्वीकारला त्यानंतर पुण्यातल्या सगळ्या मोठ्या गुंडांची मिरवणूक त्यांनी काढलेली होती, वरात काढली होती त्या अर्थानं. पण आता येऊन त्यांना जवळपास वर्ष झालंय. या वर्षभरामध्ये पुण्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत आहेत, ज्याच्यात नवी आव्हानं आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान हे सायबर गुन्हेगारीचं आहे, ड्रग्सचं आहे आणि त्याच्यानंतर कोयता. या सगळ्या गोष्टींकडे बघितल्यानंतर तुम्ही सर पुणेकरांना कसं आश्वस्त कराल? तुमच्या समोरची ही आव्हानं तुम्ही कसं मोडीत काढणार आहात? आणि दुसरी गोष्ट, या सगळ्यांची उत्तरं तुमच्याकडे काय आहेत? हो, धन्यवाद. सर्वप्रथम आपले जे एक पार्ट ऑफ द क्वेश्चन होता की पुणे शहराला वर्षभरात बरेचसे गुन्हेगारी, भिन्न वेगवेगळे प्रकारचे गुन्हेगारी वाढू लागली किंवा अशा प्रकारचे एक इंटेन्शनल कमेंट आपली होती. सर्वप्रथम आम्ही सर्व पुणेकरांना या स्टेजच्या मार्फतीने सर्वांना आश्वासन करून इच्छितो की शहराला क्राईम पूर्णपणे नियंत्रित आणि खऱ्या अर्थाने डिक्लाइनिंग ट्रेंडवर दिसून येते. सर्वात मोठं उदाहरण आहे मर्डर. एक मर्डर, रस्त्यावर होणारे खुनाचे प्रकार हे सर्वात गंभीर घटना म्हणून ओळख जातो. आता जर स्टॅटिस्टिकली आपण बघितले तर मागचे वर्षात शहराला 93 मर्डर झाली. मागचे 3 वर्षाचे तुलनेत 21, 22, 23 चे तुलनेत अंदाजन 10% ही सांख्यिक तौरवर मर्डरमध्ये कमी आहे. आणि त्यामध्ये बेसिकली आम्हाला 1 वर्ष झाला, मी मागचे 1 फेब्रुवारीला जॉईन झालो होतो. त्याचे नंतर मर्डरची प्रत्येक महिन्याची जर मर्डर रेट बघितले तर ती 7.16% वर आहे, जे मागचे 3 वर्षाचे जर ऍव्हरेज फिगर बघितले तर 8.65 मर्डर्स पर मंथची ही फिगर होती. आणि ते जर आकडे आम्ही स्टॅटिस्टिकली कॅल्क्युलेट केले तर 17% मर्डरमध्ये घट झालेली आहे. अटेम्प्ट टू मर्डर मध्ये जे 307 चे सेकंड मोस्ट गंभीर प्रकार जे सर्वांना माहिती आहे, त्यामध्ये अशा प्रकारचे फिगरवर 33% घट आहे. आता ही इन्सिडेंटल होऊ शकत नाही की मर्डरमध्ये अंदाजन 17% घट आणि अटेम्प्ट टू मर्डरमध्ये 33% घट. हे घट डेलिबरेट स्ट्रॅटेजी आणि ऍक्टिव्ह पोलिसिंग म्हणून झालेली आहे. उदाहरणचे सांगायचे असतील तर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून पोलीस यंत्रणाकडे सर्वात जे चांगले एक कडक कायदा आहे ते एमपीडीएचे डिटेन्शनमध्ये आहे. मागच्या वर्षी एमपीडीए डिटेन्शनमध्ये एक वर्षासाठी 103 आरोपीला डिटेन करण्यात आला. ही 100 पार करणारे, सेंचुरी करणारे ही मागचे पुण्याच्या इतिहासात कधीही झाली नाही. पूर्वी 70, 60, 40, 20 अशा प्रकारचे डिटेन्शन व्हायचे. ही अशा प्रकारचे बरेचशी ऍक्टिव्ह पोलिसिंग नंतर ही जी आम्हाला डिक्लाइनिंग ट्रेंड दिसत आहे ती आम्ही पुणेकरांना आश्वस्त करू इच्छितो की नंबर 1, 2024 मध्ये पण ही डिक्लाइनिंग ट्रेंड चांगल्या रीतीने दिसून येते. 2025 मध्ये आम्ही आमच्यासाठी आणि आमचे पोलीस दलांसाठी ही टार्गेट की कमीत कमी मर्डरमध्ये आणखी 10 ते 15% घट करून 75 ची आकडा क्रॉस होऊ द्यायची नाही. अशा प्रकारचे आम्ही आमच्यासाठी, आमच्या दलांसाठी एक टार्गेट, एक ऑब्जेक्टिव्ह फिक्स केलेली आहे. आमची विजन आहे की डिसेंबर 25ला आम्हाला पुणेकरांना काय दाखवायचे, म्हणजे क्राईम पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे, डिक्लाइनिंग ट्रेंडवर आहे. आणि हे डिक्लाइनिंग ट्रेंड आम्ही आमचे प्रोफेशनल पोलिसिंगनी आणि आम्हाला जे काही ताकद कायद्याने दिलेली आहे त्याचे सर्वांचे वापर करून त्याचे आणखी घट आणू. स्ट्रीट पोलिसिंग हा एक मुद्दा सोडला ज्याच्यात तुम्ही इफेक्टिव्ह आहात असं तुमच्या आकडेवारीवरून दिसतंय. पण त्याबरोबर सामाजिक विषयांमध्ये गुन्हेगारीचा जास्त परिणाम ज्या विषयांमुळे होतो त्याच्यात ड्रग्ज आहे किंवा अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीमधला सहभाग जो वाढतोय, ज्याच्यामध्ये केवळ पोलिसिंगच नाही, प्रबोधन हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. या सगळ्याच्या दृष्टीनं तुम्ही पोलीस आयुक्त म्हणून काय प्लॅन केलेला आहे किंवा तुमचं फोरकास्ट काय असणार आहे? कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात? बरोबर आहे. एक प्रथम क्वेश्चनचे एक आणखी पार्ट होता कोयता. हे पुणे शहराला एक असे नॅरेटिव्ह तयार करण्याचे काही प्रयत्न असते की काही घटना घडला की पुन्हा क्राईम कॅपिटल झाला किंवा पुण्याला गुन्हेगारी वाढली किंवा इथे कोयता टोली म्हणून चालू आहे.
ही आम्ही पुणेकरांना आश्वस्त करू इच्छितो की अशा कोणताही कोयता टोली नावाचे कोणताही टोली नाही आहे. कधी कधी कोणताही हत्यार लाकडीचे दंड्यानी पण कोणाला मारहाण झाला तर ते कोयता टोलीनी अटॅक केला, अशा प्रकारचे नेरेटिव्ह तयार करण्याची प्रयत्न होत असते. ही तुम्ही अशी माध्यमांना असं म्हणताय थोडक्यात नाही की नाही, हा नाही, नरेटिव्ह नाही 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 नाही, मी माध्यमाला म्हणत नाही. माध्यमाला म्हणजे सोशल मीडिया कोणाच्याही नियंत्रणात नसते. वेगवेगळे प्रकारचे हे असते. सांगायची अर्थ आहे की अशा कोयता टोली म्हणून शहराला धुमाकूल घालत आहे आणि पोलीस यंत्रणा झोपलेली आहे, अशी गोष्ट अजिबात नाही. आणि जिथे कोणी कोयताचे वापर केला त्यांना त्याच भाषेने उत्तर देण्यासाठी पण पोलीस सक्षम आहे. आणि त्याच भाषेने ईट का जवाब पत्थरचे देणे जे गुन्हेगारावर आमची भूमिका आहे. आणि तशीच भूमिका करून ही जे काही जर घटना घडत असतील त्यांना पण पूर्णपणे नियंत्रित करण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सक्षम आहे आणि प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर जे आपण स्ट्रीट क्राईम्स बद्दलचे बोलले, स्ट्रीट क्राईम्समध्ये अशा प्रकारची बरीचशी गोष्ट आहे. आणि आमची एक टार्गेट आहे की जे रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहेत त्यांच्याकडून कोणताही त्यांच्यावर अशा कडक एक प्रिव्हेंटिव्ह उपाययोजना व्हायला पाहिजे की त्यांना पुढे गुन्हेगारी करण्यामध्ये 7 वेळा 10 वेळा विचार करावा लागतील, अशा प्रकारचे डिटरन्स कायद्याची अशा प्रकारचे गुन्हेगार टोलीवर किंवा गुन्हेगारीवर असायला पाहिजे. जे गँगस्टर्स वगैरे जे पूर्वी असायचे, आता मागच्या वर्षी सगळे गँगस्टरचे आपण सांगितले की परेड वगैरे काढले. परेड काढायची उद्देश अशा काही परेड काढून काहीतरी परेड काढण्याची उद्देश असाच आहे की समाजाला दाखवायचे, पुणेकरांना दाखवायचे. ही जर गुंडेगार स्वतःला काही गँगस्टर म्हणत असतील त्यांना घरात गँगस्टरिझम करू द्या. रस्त्यावर किंवा शहरात गँगस्टरिझम केले तर काही अजिबात आम्ही सहन करणार नाही. आणि त्यांना इतके कडक कारवाई होईल की त्यांना लक्षात ठेवावं लागेल की पोलीस जे कधी कधी अशा प्रकारचे लोकांना कम्फर्ट लेवल आले असतील पोलिसांसोबत किंवा त्यांना वाटत असतील की त्यांना आम गोष्टी आहे की जेलमध्ये जायचे, लॉकअपमध्ये जायचे, राहायचे, परत यायचे, परत गुंडेगारी करायचे आणि त्यांच्या नावावर 4 लोकांना भीती वाटायचे. मी आम नागरिकांना सांगतो, कोणीही असा गँगस्टर असो नसो, कोणीही कोणाला दमदाटी करत असतील, काही जमीन बळकावण्याची प्रयत्न करत असतील, काही प्रोटेक्शन मनी मागण्याचे प्रयत्न करत असतील, तक्रार द्या. आम्ही 4 कदम पुढे जाऊन त्यांना अशा धडा शिकू की ते परत शहरात उठू शकणार नाही. हीच आमची भूमिका आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून स्ट्रीट लेवल पोलिसिंग आमची व्हिजिबिलिटी वाढवण्यासाठी पोलीस लवकरात लवकर स्पॉटवर पोहोचतील, आमचे रिस्पॉन्स टाइम कमी करण्याच्या दृष्टिकोनातून दल पूर्णपणे चांगले स्थितीत आहे. टेक्नॉलॉजीचे वापर आम्ही भरपूर आपले शायद क्वेश्चनचे आन्सर पूर्वीच देत असतील, परंतु टेक्नॉलॉजीचे वापर आता सीसीटीव्ही कॅमेराज असतील. जुने काळात म्हणजे पूर्वी 1300 कॅमेराज असायचे, आता आम्हाला शासनाने 400 कोटीचे निधी मंजूर केले. आपल्याला डिसेंबर 25 पर्यंत अंदाजन 3000 आणखी कॅमेरा जे राऊंड द क्लॉक मॉनिटर होत असतील, अशा प्रकारची आमची एक सेफ्टी नेटवर्क तयार होणार आहे. जे काही घाट्स आहे जुने काळात, ते घाट्स जिथे आयसोलेटेड स्पॉट्स आहे तिथे सीसीटीव्हीज नाही, तिथे लाईट्स नाही, तिथे एक विशेष योजना मान्य मुख्यमंत्री साहेबांनी 82 कोटी रुपये ते एक नवीन म्हणजे निर्जन स्थली सेफ्टी टेकड्यांवर वगैरे ते लाईट्स आणि सीसीटीव्ही लावायचं म्हटलं होतं. लाईट्स, सीसीटीव्ही, पॅनिक बटन्स, महिलांना सुरक्षित करायची दृष्टिकोनातून काय टेक्नॉलॉजीचे वापर करता येईल आणि सस्टेनेबिलिटी आम्ही फिक्स पॉइंट लावतो. हळूहळू काय होईल की 6 महिन्यानंतर इम्पॉर्टन्स किंवा सेन्सिटिव्हिटी जर कमी झाला, काही कर्मचारी ऍबसेंट राहिला, परत काही घटना घडू नये म्हणून जे परमनंट सस्टेनेबल सोल्युशन्स आहे टेक्नॉलॉजीचे वापर करून त्याची पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे. आणि मला विश्वास आहे की पुढचे वर्षी म्हणजे डिसेंबर 25 पर्यंत आमचे हे सगळे टार्गेट आमचे या वर्षासाठी आहे. डिसेंबर 25 पर्यंत बहुतेक आपल्याला ही सगळी गोष्टी आपल्याला कंप्लीट दिसेल. तुमच्या बोलण्यात महिला सुरक्षेचा मुद्दा आला, त्याच्याकडे थोडंसं नंतर येऊ. एक आणखी यापूर्वी विचारलेल्या प्रश्नातला महत्वाचा प्रश्न जो राहिला आहे, संघटित गुन्हेगारीमधले जे प्रमुख गुन्हेगार आहेत, ज्यांना आता हल्ली आका हा वर्ड फार फेमस झालाय, तर त्यांनी अल्पवयीन मुलांचा वापर गुन्हेगारीमध्ये करायला संघटित पद्धतीनं करायला सुरुवात केली, जे जास्त चिंताजनक आहे. या सगळ्या याच्यावरती तुम्ही नेमकं काय करणार आहात? कारण अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या रेकॉर्डवर ज्या पद्धतीनं वाढते, ज्या वेगानं वाढते, हा नवा सामाजिक प्रश्न असणार. बरोबर आहे. नक्की हे जे जुवेनाईल डेलिक्वेन्सी एक हे विषय आहे, ते
विशेष करून कोरोना कालाचे नंतर ज्यावेळी स्कूल कॉलेजेस त्या काळात बंद झाला आणि ऑनलाईन शिक्षणमध्ये भौतिक ते स्लम एरियाजमध्ये किंवा त्या भागाचे मुले त्याचे ऑनलाईन शिक्षणचे फायदा घेऊ शकले नाही. नंतर स्कूल ड्रॉपआउटची संख्या वाढली. त्या बरेचसे कारण अनुषंगाने खरी गोष्टी आहे की जुवेनाईल डेलिक्वेन्सी लहान मुलांचे क्रिमिनॅलिटीकडे जाण्याची प्रमाण वाढलेली आहे आणि खरं हे चिंताजनक बाब आहे. त्यामध्ये कायद्यामध्ये काही तरतूद आहे जुवेनाईल विरुद्ध काय कारवाई करू शकतो काय करू शकत नाही आमचे पण मर्यादा आहे. परंतु यामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून आणि कायदेशीर दृष्टिकोनातून दोन्ही गोष्टीवर पोलीसकडे पूर्ण लक्ष आहे. जशा आपल्याला कल्पना असतील ऑपरेशन परिवर्तन म्हणून आम्ही एक चालवत आहे ज्यामध्ये आता मागच्या वर्षी 272 लहान मुलांना कॅपॅसिटी बिल्डिंग व्होकेशनल ट्रेनिंग स्किल डेव्हलपमेंट करून त्यांचे स्मॉल स्केल सारखे काही रोजगारचे उपाययोजना तयार करून ते सुरू करण्यात आलेली आणि त्याचे रीच वाढवण्याची आमची नियोजन आहे. ती झाली सोशल अँगलवर. ते आमचे कायदेशीर अँगलवर जर विचार करायचे आहे तर कोण त्याचे मागे आहे, कोण त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रलोभित करत आहे गुन्हेगारीकडे वळण्यासाठी किंवा क्राईम किंवा क्रिमिनल्सला ग्लोरिफिकेशन करायसाठी सोशल मीडियाचे गैरवापर कोण करत आहे. आता कालच आपल्याला उदाहरण द्यायचे एक टोली आहे सो कॉल्ड जे काही आहे त्यांचे काही ग्लोरिफिकेशन रील्स सोशल मीडियावर दिसला. पूर्ण टोलीला आणि जे रील्स तयार करणारे असे बरेचसे लोकांना सीपी ऑफिसला परत काल परेड झाली आणि त्यांचे मन परिवर्तन इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये आम्ही मन परिवर्तन म्हणजे कायदेशीर कारवाई त्यांचे मन परिवर्तन करण्यात आला. मांडव टाकून आतमध्ये त्यांना जरा धडे घ्यायची एक नवी सिस्टीम तुम्ही काढली आहे. नाही ते कायदे ते ह्युमन राईट्सचे कोणताही उल्लंघन पोलीस दलांकडून होणार नाही ही तर आम्ही नक्कीच आपल्याला आश्वासन देऊ. परंतु गुन्हेगारीवर कोणी गुन्हा करतील आणि आम्ही गप्प बसणार अशा कधी होणार नाही. पुण्या 2024 डिसेंबरला पूर्वीचे कालापासून सेफ झालेली आहे. आणखी सेफ त्यांना डिसेंबरपर्यंत करून दाखवू हे आम्ही ठामपणे सर्व पुणेकरांना आश्वासित करू इच्छितो. तुम्ही अतिशय ठामपणे पुणेकरांना आश्वासित करताय, पण गेल्या 4 महिन्यामध्ये 2 घटना या महिलांच्या बाबतीत पुण्यात अशा घडल्या ज्यानं संपूर्ण राज्य हादरून गेलेलं होतं. एक बोबदेव घाटातल्या एका मुलीचा सामूहिक बलात्काराचा विषय आणि 8-15 दिवसापूर्वी येरवड्यातल्या एका मल्टीनॅशनल कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये मुलीवर झालेला हल्ला आणि त्यातून तिचा झालेला खून. याच्यामध्ये पर्सनल एनिमिटी असेल किंवा वैयक्तिक नातेसंबंधांमधले तणाव असतील, अनेक गोष्टी त्याची कारणं असू शकतात. पण या गोष्टींचा प्रचंड मोठा व्हिज्युअल इम्पॅक्ट जो आहे किंवा ऑडिएबल इम्पॅक्ट जो आहे तो पुणेकरांवरती येतो. नागरिक म्हणून महिलांवर, मुलींवर. अनेक जण आपल्या मुलींना शिकायला पुण्यात पाठवतात, देशातून, राज्यातून, अनेक शहरांमधून. या सगळ्यांना अचानक चिंता वाटते या सगळ्या बातम्या ऐकल्यानंतर. तुम्ही या महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्याल, कशी घ्याल आणि त्यांना कसं आश्वस्त कराल? बरोबर आहे. महिला सुरक्षा हे अत्यंत प्राधान्याचे विषय आहे. सर्वप्रथम हे जे मागचे 15 दिवसापूर्वी जी घटना घडली अत्यंत गंभीर घटना होती आणि पोलिसांनी त्याच्यात अत्यंत गंभीरतेने ती घटना घेतलेली आहे. आता आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की पोलिसांना म्हणजे आम्ही काही डिफेंड करत नाही किंवा आम्ही हे काही आमची जबाबदारी आम्ही टाळत नाही. परंतु एक गोष्टी लक्षात ठेवावं लागेल की काही घटना प्रिव्हेंटेबल असते, काही घटना नॉन प्रिव्हेंटेबल असते. आता 2 एम्प्लॉईज एका कंपनीमध्ये काम करत आहेत, त्याचे आपसीची ओळख आहे, त्यांचे आपसीचे पैशाची देवाणघेवाण आहे, आपसमध्ये वाद चालू आहे, ते आपसात कंपनीमध्ये काम करत आहे आणि लगेच एका दिवशी त्या मुलांनी त्या मुलीला इमिजिएटली येऊन हल्ला केला. ते आपल्याला आत्मपरीक्षण पण करावं लागेल की खरं पोलिसांना काही आकाशवाणी तर होणार नाही किंवा पोलिसांना काही अशी हे तर होणार नाही, प्रिव्हेंटेबल आहे किंवा नाही ही पण लोकांना विचार करावा लागतील. परंतु या घटना घडल्यानंतर एक गोष्टी नक्की आहे की ह्याच्यावर काय कारवाई झाली की ऍक्शन इतके स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे की ते डिटरन्स असायला पाहिजे की पुढच्या काळात कोणी तशा करू नये. आणि दुसरी गोष्ट की आणखी काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेता येईल जेणेकरून अशा घटनाचे पुनरावृत्ती परत होणार नाही. आता ही घटना घडल्यानंतर लक्षात आला बरीचशी गोष्ट. आता पूर्ण आम्ही डिटेल गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहे कंपनीसाठी आणि पोलीस अधिकाऱ्यांसाठी पण डायरेक्शन दिलेली आहे की अशा प्रकारचे कंपनीज, कॉल सेंटर्स
जिथे महिला एम्प्लॉईज विशेष करून जास्ती आहे, काय काय उपाययोजना होणे आवश्यक आहे, पोलिसांची रिस्पॉन्स कशी चांगली होईल, सायकोलॉजिकल आणि मेंटल असेसमेंट एम्प्लॉईज कडून कसे होईल, त्यांचे कंपनीज कडून एक्सेस कंट्रोल चांगली कशी होईल. कारण या व्यक्तीने एक किचन नाईफ घेऊन 3 दिवसापासून ऑफिसला येत होता, ऑफिसचे जे काही सिक्युरिटी मेजर्स होते ते त्यांना दिसला नाही. तर यासाठी काय काय करेक्टिव्ह मेजर्स आहेत ती अवलोकन करून त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे आणि तशा प्रकारचे स्टेप्स आम्ही घेतलेले आहेत. ते वन ऑफ इन्सिडेंट तशी होती. यावर महिला पुण्याला असुरक्षित आहे अशा कोणीही मनात शंका ठेवू नका. महिला पुण्याला पूर्णपणे सुरक्षित आहे आणि पुणे शहर पोलीस दल त्या विषयावर प्रायोरिटीने काम करत आहे. आता बोपदेव घाटची घटना अत्यंत सेन्सिटिव्ह घटना होती. यामध्ये घटनाची काय बॅकग्राऊंड होती, प्रिव्हेंटेबल होती नव्हती, आता ती गोष्टीवर आता चर्चा करणे योग्य नाही आहे, संयुक्तिक पण नाही आहे. परंतु या केसमध्ये कोणताही सीसीटीव्हीज इतर लिंक नसताना पोलिसांनी हे ब्लाइंड केस इमिजिएटली किती तासाचे सीसीटीव्हीज, 600 लोकेशन्सचे 24 तासाचे सीसीटीव्ही अवलोकन करून त्या केस डिटेक्ट केले आणि यामध्ये स्पेशल काउन्सिल लावण्यात आलेली आहे. त्या केस फास्ट ट्रॅकवर घेण्यात आलेली आहे. मला विश्वास आहे की लवकरात लवकर त्या केसमध्ये आरोपीला सजा होईल. आणि या दृष्टिकोनातून मी जे सुरुवातीला सांगितले की टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन काय करायचे जेणेकरून अशा प्रकारचे घाट एरियाज जे आयसोलेटेड आहे तिथे काही एक सेफ्टी एन्व्हायरमेंट कसे तयार करता येईल त्या दृष्टिकोनातून वेगवेगळे उपाययोजना आमच्याकडून सुरू आहे. आणि त्याचबरोबर ड्रग्स बद्दल जे आपण म्हटले, ड्रग फ्री पुणे, ड्रग फ्री सोसायटी हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय. आपल्याला माहिती असतील मागचे 19 फेब्रुवारीला आम्ही पुणे शहरातूनच 4000 कोटीचे ड्रग्स आम्ही हस्तगत केले, फॅक्टरी उद्ध्वस्त केले, आरोपी पकडले, इंटरनॅशनल लिंकेजेस ती ड्रग रॅकेटची आम्ही समोर आणली. सर्वात मोठी लॉ एन्फोर्समेंट एजन्सीची देशाची एक म्हणजे वन ऑफ द टॉप मोस्ट सीझर्स अशा प्रकारची ही कारवाई पुणे शहरात झालेली आहे. एमडी असो गांजा असो दोन्हीवर जोरात मोहीम सुरू आहे. परंतु ही गोष्टी खरी आहे की आणखी करायची गरज आहे. काही भागात अशा आत्ता पण त्याचे वापर होत आहे आणि आम्हाला आपल्या माध्यमांनी शहराचे युवक मंडळीला आम्हाला आवाहन करायचे की या गोष्टीवर आपले सर्वांचे पार्टनरशिप पोलीस दलांसोबत अत्यंत गरजेचे आहे. पेडलर्स असतील, कंझ्युमर्स असतील, यांना पूर्णपणे उद्ध्वस्त म्हणजे ड्रग रॅकेट, ड्रग कार्टेल, ड्रग पेडलर्स, ड्रग कंझ्युमर्स याच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्याची धोरण पोलीस दलांची आहे आणि त्याबद्दल आम्ही वेगवेगळे उपाययोजना करत आहे. आपण या इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्याला आहोत. एक महत्वाचा विषय तुमच्या अनुषंगाने जो आहे तो ट्रॅफिक. प्रत्येक पुणेकराच्या जिव्हाळ्याचा कन्सर्नचा विषय. जगभरामध्ये पुणे मंद वाहतुकीचं 4थं शहर ठरलंय स्लो मुव्हिंग ट्रॅफिकमध्ये. त्याच्याबरोबर 1000 लोक दरवर्षी फेटल ऍक्सिडेंट्समध्ये जात आहेत, मरत आहेत. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून किंवा एक टीम लीड म्हणून या सगळ्या व्यवस्थेचा पुण्याच्या ट्रॅफिकच्या सुधारणेसाठी, अपघात कमी होण्यासाठी तुमच्याकडे काही ऍक्शन प्लॅन तयार आहे का? कशा पद्धतीने येत्या वर्षामध्ये तुम्ही काम करणार आहात? 100% वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्वाची आहे आणि परत आम्ही म्हणणार ते प्रायोरिटीचे विषय आहे. यामध्ये 2-3 प्रमुख भाग आहे ज्यावर आम्ही बघतो. ते नंबर 1 आहे डिकंजेशन, नंबर 2 आहे एन्फोर्समेंट आणि नंबर 3 आहे रेग्युलेशन, नंबर 4 आहे सेफ्टी. हे 4 प्रमुख मुद्द्यावर पुणे शहर पोलीस दल वाहतुकीवर काम करत आहे. आता सर्वात महत्वाचे जे डिकंजेशनचे विषय आहे, मी ज्यावेळी पुणे शहराचे कार्यभार मागच्या वर्षी स्वीकारले, मी प्रथमच दिवशी पत्रकार मंडळीशी इंटरॅक्ट करत होते आणि मला लोक म्हटले की युनिव्हर्सिटी चौकची स्थिती अत्यंत गंभीर आहे. तिथे 45 मिनिट, 1 तास जॅम असतो. मेट्रोचे काम चालू आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे काम सुरू आहे. आम्ही लगेच पुढच्या आठवड्यात येऊन युनिव्हर्सिटी चौकला बघितले. बरेचशी काही इंटरव्हेन्शन्स करण्यात आली, शॉर्ट टर्म इंटरव्हेन्शन्स करण्यात आली, काही प्लॅनिंग, काही रेग्युलेशन करण्यात आली आणि खरं त्या स्पीडवर पूर्ण सॅटिस्फॅक्टरी स्थिती झाली अशा मी काही क्लेम करत नाही.
परंतु जी स्थिती मागचे फेब्रुवारीला युनिव्हर्सिटी चॉकची होती, त्या सायंटिफिक डेटा म्हणजे इतर कंपनीज जे टॉमटॉम असतील, मॅप माय इंडिया असतील, गुगल मॅप असतील, सगळ्यांचे डाटावरून तिथे कमीत कमी ॲव्हरेज स्पीड 10 ते 12 किलोमीटर पर आवरनी इन्क्रीज झालेली आहे. अशा प्रकारचे जे कंजेस्टेड स्पॉट्स आहे, आम्ही 60 ते 70 अशा प्रकारचे कंजेस्टेड स्पॉट्सला आयडेंटिफाय करून तिथे पॉझिटिव्ह रीत्याने काय इंटरव्हेन्शन करता येईल, वन वे असतील, ट्रॅफिक कॉन्स्टेबलचे डिप्लॉयमेंट असतील, ट्रॅफिक वॉर्डन्सचे विषय असतील, काही हेवी व्हेकल्सचे वाहतूक बंद करायचे विषय असतील, ते इंडिव्हिज्युअल लेवलवर आम्ही हँडल करत आहे. आणि जरी आपण म्हटले की आम्ही 4थ्या स्थानावर पुणे शहर गेलेले आहे, तर हे पूर्ण जर आपण रिपोर्ट बघितले तर आपल्याला एक चीज दिसेल की आम्ही पुणे शहर एकमात्र शहर आहे जिथे 1 किलोमीटर पर आवरनी स्पीड मागचे वर्षीचे तुलनेत वाढलेली आहे. इतर सर्व शहराची ट्रॅव्हल स्पीड कमी झालेली आहे. पुणे शहराला इतके इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काम सुरू असताना आमचे ट्रॅव्हल स्पीड वाढलेली आहे आणि कंजेशन कोशंट कमी झालेली आहे. म्हणजे ती सॅटिस्फॅक्टरी नाही आहे. आम्ही कधीही म्हणत नाही की आम्ही एक सॅटिस्फॅक्शन लेवलवर, ऑप्टिमल लेवलवर रीच झालेले आहे, परंतु सांगायची अर्थ आहे की काही इंटरव्हेन्शन्सवर थोडी इम्प्रूव्हमेंट दिसत आहे. हे आमच्यासाठी पण अत्यंत ऑप्टिमिझमची गोष्टी आहे. आणि आत्ता जे आमची पूर्ण एक विजन तयार केलेली आहे की 2025 डिसेंबरपर्यंत काय अचीव्ह करायची आणि पुढचे 10-15 वर्षासाठी काय विजन आहे, याची एक पूर्णपणे एक व्यूहरचना, एक विजन प्लॅन तयार करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये सर्वात प्रथम एक इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, शहराचे सर्व सिग्नलाइज जंक्शन्सला एक इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आम्ही प्रपोज केलेले आहे आणि ते शासनाने अत्यंत पॉझिटिव्ह रीत्याने त्यांना विचार करत आहे. मला विश्वास आहे की या वर्षाच्या अखेरपर्यंत ते आम्ही एक कंक्रीट मार्गावर राहून त्याचे पूर्तता करण्याची स्थितीत येऊ. आणि ते इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये मेन जे गोष्टी आहेत ते सिग्नल्स टॉकिंग टू इच अदर. म्हणजे एका सिग्नलची टायमिंग कोणी मॅन्युअल, आम्ही आमचे कॉन्स्टेबल डिसाईड करणार नाही. ती सिग्नल्स हिस्टॉरिकल ट्रॅफिक डेटा आणि त्या दिवशीचे ट्रॅफिक पोझिशन बघून सिग्नल ऑटोमॅटिकली टायमिंग्स ऍडजस्ट करतील. अशा प्रकारचे जे ग्लोबली बेस्ट पॉसिबल अल्गोरिदम्स आहे त्याचे सर्व आम्ही स्टडी करून हे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आम्ही ते एक हाई कॉस्ट प्रोजेक्ट आहे. परंतु पुणे शहर जर ही झाली तर एक शहराला पूर्ण सर्व शहराला कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमची प्रॉबेबली कंट्रीमध्ये फर्स्ट अशी सिटी राहील. आणि त्याचे सोल्युशन मिळेल थोडक्यात. म्हणजे एक फास्टर मुव्हिंग इझिंग ऑफ ट्रॅफिक होईल. आणि त्याचबरोबर ही एक टेक्नॉलॉजीची गोष्ट झाली. आता दुसरे आम्ही बरेचसे इश्यूज आयडेंटिफाय केलेले आहे. फॉर एक्झाम्पल आम्ही 37 बॉटलनेक स्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहे. आम्ही 61 मिसिंग लिंक्स आयडेंटिफाय केलेले आहे की काही 100 मीटरची काम रस्त्याची झाली तर 7 किलोमीटर रस्ते आम्हाला वापर करता येईल. अशा प्रकारची उपाययोजना सगळी म्हणजे एक स्टडी करण्यात आलेली. आणि पूर्ण स्टडी हे पुणे शहर पोलीस दल आपल्याकडेचे रिसोर्सेस वापर करून एक प्लॅन तयार केलेले आहे. आणि त्यांना एक मला विश्वास आहे की यावर्षी त्यांना दिशा मिळेल आणि आपल्याला एक चांगली स्थिती डिसेंबरपर्यंत नक्कीच दिसेल. मी शॉर्ट टर्म इंटरव्हेन्शन्सवर म्हणजे ITMS एक मिडल टर्म एक प्लॅन आहे, परंतु शॉर्ट टर्म इंटरव्हेन्शन्सवर इमिजिएट रिझल्ट येते आणि लो कॉस्ट इंटरव्हेन्शन्स असते त्यावर आमचे भर आहे. आणि अत्यंत म्हणजे माइंड ऍप्लिकेशन करून सगळे सायंटिफिक डेटा अॅनालाइज करून अशा प्रकारचे प्लॅन पुणे शहरासाठी करण्यात आलेले आहे. मी पुणेकरांना आश्वासन देऊ इच्छितो की खरं स्थिती वाहतुकीची गंभीर आहे, कंजेशन गंभीर आहे. आणि परंतु आपण विश्वास ठेवा, पुणे शहर पोलीस दल इतर प्लॅनिंग एजन्सी सोबत कोऑर्डिनेट करून त्यावर एक चांगली उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला नक्कीच दिसेल. आणि त्याचमध्ये जे इन्फोर्समेंट बद्दल आम्ही म्हटलो 3-4 इश्यूज आहे ज्यावर आमचे स्ट्रिक्ट नो आहे. त्यावर नंबर 1 आहे रॉंग साईड ड्रायव्हिंग. जे रॉंग साईड ड्रायव्हिंगवर आमची मोहीम ऑलरेडी सुरू आहे. आम्ही रॉंग साईडवर कोणी रॉंग कॅरेजवेवर ऑपोजिट डिरेक्शननी येणार, आमची धारणा आहे खरं ते सुसाईडचे प्रयत्न आहे. म्हणजे ते गाडी जात आहे आणि ऑपोजिट डिरेक्शननी येत आहे, अशा लोकांना आम्ही कारवाई करून आम्ही त्याचे वाहन जप्ती करणार आहे. ऑलरेडी सुरू आहे. आणि आता आम्ही आजच आमची प्लॅनिंग झाली की फेब्रुवारीच्या काळात आम्ही एक
शहराला 1000-2000 अशा गाडी जप्तीचे गाडी करून त्याचे आई वडील आणि रायडर्सला बोलून एक काउन्सिलिंग सेशन आणि मी त्या भाषणात जाऊन तिथे त्यांचे मन परिवर्तन करू आणि शहराला एक मेसेज देऊ की कृपया करून साहेब काही करा परंतु रॉंग साईडवर येऊ नका, फुटपाथवर गाडी चालू नका. अशा प्रकारचे बेशिस्तता शहरात मान्य नाही आहे. अशी प्रकारची भूमिकावर आम्ही आहे. आणि थर्ड जे महत्वाचे आहे ड्रंक अँड ड्रायव्हिंग, म्हणजे स्ट्रिक्ट नो आहे. ड्रंक अँड ड्रायव्हिंग कोणी करून दारू पिऊन गाडी रस्त्यावर चालवत असतील आणि ते सापडतील, कारण आम्ही मोठ्या प्रमाणात ते मोहीम सुरू केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने पण आता पॉझिटिव्ह गोष्टी आहे की 31 डिसेंबरला थोडा प्रमाण कमी दिसला. आता झिरो झालेली आहे तशी नाही आहे, परंतु एक पॉझिटिव्ह दिसते. ही सगळी गोष्ट एन्फोर्समेंटमध्ये अत्यंत महत्वाची आहे आणि वाहतूक अत्यंत प्राधान्याचे विषय आहे. त्यावर कोणालाही पेसिमिझम ठेवायची गरज नाही आहे. जे काही क्रिटिसिझम आमच्याकडे येते ते आम्ही पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून आणि आपल्याला सुधार कसे करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही बघत असतो. वाहतूकची व्यवस्था असतील किंवा कधी कधी जे आपण क्राईमवर पण म्हणत असते की सीपीचे दरारा कमी झाला, सुरुवातीला परेड केला नंतर फुस झाला, तशी काही नाही आहे. आम्ही जे आमची धोरण आहे, जे आमची धारणा आहे ते प्रथम दिवशी तशीच होती, आज पण तशीच आहे आणि ज्या दिवशीपर्यंत पुण्याला राहणार त्यापर्यंत तशीच राहील. गुन्हेगारावर झिरो टॉलरन्स आहे, अवैध धंदेवर झिरो टॉलरन्स आहे. कोणी शहराचे स्पाचे नावाने अवैध धंदे चालवणारे असतील, जुआ असतील, मटका असतील, जे काही बेकायदेशीर धंदे असतील सापडला तर त्यांना लक्षात ठेवावा लागेल. हीच भूमिका पोलीस दलाची आहे आणि हीच राहते. तुमचे इशारे सगळ्यांना पोहोचलेत. वाहतुकीच्या दृष्टीनं मूळ आपण कॉलेजमध्ये आहोत. विद्यार्थ्यांनी हे सगळे मुद्दे लक्षात घ्या, कारण सगळ्यात जास्त अपघात विद्यार्थ्यांचे होतात रॉंग साईडनं चालवताना. आपली वेळ संपली आहे सर. धन्यवाद. तुम्ही फार महत्वाचे मुद्दे मांडले आणि पुणेकरांना आश्वस्त केलं